So good morning. Today we'll see the lesson arithmetic progression. Okay, we'll study it. So there are a few terms, काही important terms आहेत या lesson मध्ये. Okay, first we'll understand them and then we'll start solving the problems. Okay. तर इथे त्यांनी explanation दिले what do you mean by arithmetic progression. Okay. Now for example see over here. Okay. Now some sequence is given. What do you mean by sequence? Sequence means a series of number. Okay. For every sequence write the next three numbers. तर आता त्यांनी इथे दिले फर्स्ट प्रॉब्लेम मध्ये काय आहे 170 40 and 10. तर आता पुढचे आपण टर्म सांगू शकतो का? लेट अस ट्राय. ओके. सर 100 पासून 70 टर्म कशी आली? ओके, यू कॅन सी दॅट इट इज 100 minus 30 gives you 70. Similarly 70 minus 30 will give you 40 and 40 minus 30 will give you 10. Okay, so accordingly how you are getting that? Just with any number if you subtract 30, okay, you get the next number. So accordingly what will be the number over there? 10 च्या नंतर काय येईल? Okay, 10 minus 30 will give you minus 20. Okay, and again 20 minus 30 will give you minus 50. Okay, so next three numbers म्हटले, so you can try them. Minus 50 minus 30 will give you minus 80. Okay, so that is the answer for this series given over here. Okay, similarly look over here, that is minus 7a minus 4 minus 1 and 2. so हे कसं माहीत पडेल आपल्याला की नेक्स्ट टर्म काय येईल? इथे बघा -7 + 3 विल गिव्ह यू -4. ओके, +3 जर तुम्ही प्रत्येकमध्ये ॲड केलं तुम्हाला दुसरी टर्म भेटते बघा. -4 + 3 इज -1. आर यू गेटिंग दिस? -7 + 3 इज -4. -4 + 3 इज व्हॉट? -1. इथे आहे. ओके, सिमिलरली -1 + 3 विल गिव्ह यू 2. आता पुढचं काय येईल मग? 2 + 3 इज 5. ओके, 5 येईल. मग त्याच्यानं +3 इज 8 +3 इज 11. सो दिस इज द सिरीज फॉर द सेकंड क्वेश्चन. आता सिमिलरली थर्डमध्ये बघा काय दिलं आहे 4 4 4. नाव इथे पुढे आपल्याला सांगता येईल की कुठले नंबर्स येणार आहेत. ओके, कुठले टर्म्स येतील. सो इफ यू सी इट इज 4 + 0. इथे तो डिफरन्स काय? 4 + 0 इज 4. अगेन दिस 4 + 0 इज 4. सो सिमिलरली यू कॅन गेस की पुढे पण 4 येईल, 4 येईल, 4 येईल. ओके, तर अशा प्रकारे आपल्याला सॉल्व करायचे. ओके, अशा टाईपचे प्रॉब्लेम्स आहेत. विल सी देम अँड इफ यू टेक सॉल्व फ्यू प्रॉब्लेम्स we can understand it very well. Okay, now let us also see what is given further. तर तेच एक्सप्लेनेशन त्यांनी इथे दिले. ओके, व्हॉट आय सेड इज 100 minus 30 70, 70 minus 30 is 40, minus 30 is 10 accordingly. Okay, so this is what we have done and you see the difference over is 0 for the third question. Okay, so this is a simple way to do the problem and this is also a simple chapter. You can score good marks. Just understand what is given. Okay, तर आता तिन्ही प्रॉब्लेममध्ये आपण काय बघितलं? पहिले जो डिफरन्स होता दॅट वॉज नेगेटिव्ह. ओके, -3 होता. सेकंडमध्ये डिफरन्स काय होता? पॉझिटिव्ह होता. आणि थर्डमध्ये काय होता? डिफरन्स 0 होता. डिफरन्स म्हणजे मी हे बोलतो की काय तुम्ही ॲड किंवा सबट्रॅक्ट केलं, दॅट इज द डिफरन्स. ओके, सो अकॉर्डिंगली इथे बघा, इथे हा जो डिफरन्स आहे दॅट इज नेगेटिव्ह -30. इथे हा जो डिफरन्स आहे म्हणजे तुम्ही जे ॲड किंवा सबट्रॅक्ट करता फर्स्ट नंबरला सेकंड नंबर मिळण्यासाठी. ओके, इथे हा नेगेटिव्ह आहे, इथे हा पॉझिटिव्ह आहे आणि इथे हा 0 आहे. ओके, तर ते काही असू शकतं. ओके, यू हॅव टू आयडेंटिफाय अँड यू हॅव टू यूज इट. फाईन. आता पुढे बघा काय आहे. आता इथे जे आपण बघितलं त्यातच काय दिलं आहे बेसिकली. if you can look out, okay, what is given. Now see from the term, that is, let me again show you that problem. Okay, 100 70 40 10 दिलेला तुम्हाला. ओके, आता इथे आपण काय केलं? तो डिफरन्स फाइंड केला की 100 पासून मला 70 कसा मिळेल जर मी -30 केल्यावर.
ओके. तर प्रत्येक ठिकाणी -30 तुम्ही वापरताय आणि यू आर गेटिंग द नेक्स्ट टर्म. ओके. सो दिस 30 -30 इज कॉल्ड ॲज डी, दॅट इज डिफरन्स. ओके. त्याला आपण इथे टर्म देतो डी म्हणजे डिफरन्स. ओके. सो द डिफरन्स, कॉमन डिफरन्स ओव्हर हिअर इज -30 ह्या प्रॉब्लेमसाठी. ओके. इट मे चेंज फ्रॉम प्रॉब्लेम टू प्रॉब्लेम. आणि दुसरी गोष्ट काय, सपोज इफ T1 इज द फर्स्ट टर्म, ओके, दॅट इज 100. आता यांना आपण कसं लिहू शकतो, T1 टर्म 1, टर्म 2, टर्म 3, टर्म 4. ओके. आय एम सेइंग टर्म. ओके. TRM. सो दिस इज टर्म 1, टर्म 2, टर्म 3, टर्म 4. सो टर्मला आपण T ने लिहितो. सो माय T1 over here is 100 and T2 is 70. Okay. Now look here. I can make a formula out of this. Okay. That is T2 is equal to what? T1 plus D. Do you agree with this? Now look, if I substitute the values, T1 काय आहे 100 आहे. T1 100 इथे लिहिलं आहे आपण. ओके. T1 100 आहे 100 आणि D काय आहे, डिफरन्स -30. तर हे काय मिळतं आपल्याला 70 आणि दिस इज T2. ओके. सो यू गॉट दिस. सो अकॉर्डिंगली हा फॉर्म्युला काय बनतो आहे, मग फॉर्म्युला बनतो आहे T3साठी बघूया आता. T3 इज इक्वल टू T2 प्लस D. आता चेक करू आपण. T2 काय आहे 70 आहे, हे बघा 70, आणि D काय आहे आपला -30. ओके. सो इफ आय सबट्रॅक्ट 30 फ्रॉम 70 आय गेट 40 अँड दॅट इज अवर C, दॅट इज अवर T3. ओके. तर याच्यावरून एक जनरल फॉर्म्युला बनतो आहे. कुठला फॉर्म्युला बनतो आहे, जनरल फॉर्म्युला. आणि तो फॉर्म्युला कसा आहे की वॉट एवर द टर्म इज यू कॅन गेट द नेक्स्ट टर्म बाय ॲडिंग द डिफरन्स टू इट. ओके. सो अकॉर्डिंगली दे हॅड गिवन द AP सिरीज, अरिथमेटिक प्रोग्रेशन सिरीज. ओके. दॅट इज फर्स्ट इज A. आता T1ला जे आहे आपण A बोलतो कारण की स्टार्टिंगचं आहे. ओके. T1ला A बोलतो आपण, फर्स्ट टर्म ऑफ द अरिथमेटिक प्रोग्रेशन. ओके. द फर्स्ट टर्म इज डिनोटेड बाय A अँड द डिफरन्स इज डिनोटेड बाय D. और A काय असतो आपला, T1 जो आहे तो नेहमी A असतो. ओके. सो A असेल फर्स्ट टर्म, सेकंड टर्म इज A प्लस D. सिमिलरली थर्ड टर्म A प्लस 2D and this series goes on, A plus 3D, A plus 4D, accordingly हे चालेल. ओके. सो दॅट इज द अरिथमेटिक प्रोग्रेशन. ना डोंट गेट कन्फ्यूज. जसं आपण प्रॉब्लेम सॉल्व करू तुम्हाला कळेल की हे किती सिम्पल आहे. ओके. नाव बेस्ड ऑन दिस सिरीज डायरेक्टली यू कॅन टेक unsolved problems. Okay. Which is that? Now let us see exercise 3.1. Where is exercise 3.1? Yes, here it is. Now look here, इथे काय आहे. Okay, what I will do is I will insert a page so that I can solve it over here. Okay, and I can solve it here. Let me crop this. Let me crop this. So what is the question? Now this is practice set 3.1. Okay. Now which of the following sequence are AP? If they are AP, find the common difference. आता आपल्याला माहिती आहे AP मध्ये काय असतं, एक सिरीज असते. ओके. आणि प्रत्येक सिरीजमध्ये येणारा दुसरा नंबर जो आहे तो एक कॉमन डिफरन्सने ॲड किंवा सबट्रॅक्ट केलेला असतो. ओके. प्रत्येक नेक्स्ट टर्ममध्ये पहिल्यासोबत काही एक रिलेशन असतं, एक कॉमन डिफरन्स असतो. ओके. तर तसं असेल तर इट इज AP, अदरवाइज इट इज नॉट AP. सो लेट अस चेक. लेट अस स्टार्ट सॉल्विंग द प्रॉब्लेम. सो द फर्स्ट प्रॉब्लेम गिवन ओवर हिअर इज इट इज 2 4 6 8. आता पुढे काय येईल आपल्याला सांगता येईल का? कॅन वी गेस व्हॉट विल बी द नेक्स्ट टर्म्स? ओके. क्वेश्चन काय बघा, विच ऑफ द फॉलोइंग सिक्वेन्स आर AP. तर AP आहे की नाही आपल्याला चेक करायचं आहे. ओके. आपल्याला पुढे काय ते नाही सांगायचं आहे. हे जे नंबर्स दिलेत त्याच्यावरून can we say if this is AP, that is arithmetic progression. Okay. and if they are AP, find the common difference. तर आपल्याला D फाइंड करायचं आहे.
कॉमन डिफरन्स फाइंड म्हणजे फाइंड डी. नाव लुक हिअर. आता इथे आपण बघतोय पहिला नंबर काय 2 आहे, ओके, नंतर 4 आहे, नंतर 6 आहे, नंतर 8 आहे. तर इथे आपल्याला दिसते काय की 2 + 2 जर मी केलं इट विल गिव मी 4. 4 + 2 केलं इट विल गिव मी 6. 6 + 2 will give me 8. So in fact it is a AP series. Okay, it is a AP arithmetic progression sequence आहे. Okay, and the next question is if they are AP find this D. आता इथे D आपल्याला माहिती आहे, D म्हणजे common difference. So what is D over here? It is 2. How did I get 2? Because in every next term I find the difference 2 being common. Okay, so that is there, it is therefore the common difference is 2. So did you get this first problem? Okay, similarly you have to do the rest also. Now let me also take the second problem. Second problem मध्ये काय दिलं, 2, 5/2, 3 and 7/2. ॲक्च्युली या टेक्स्टबुकमध्ये रॉंग दिलेलं आहे. ओके, इट शुड नॉट बी 3, it should be 2. Okay, yes. So how we'll solve this problem? Again check the difference. बघा हे यांच्यामध्ये प्रत्येकामध्ये एक कॉमन डिफरन्स ॲड झाला आहे की नाही. ओके, इफ दॅट इज द केस दिस इज अ AP सिक्वेन्स. सो लेट अस चेक. आता 2 आणि 5/2 मध्ये डिफरन्स काय आहे? So if you take, okay, if you do 5/2 minus 2, what you will get? 2 2s are 4. Okay, so 5 minus 4/2, that is 1/2. Okay, similarly check for 3 minus 5/2. So 2 3s are 6. 6 minus 5/2, it is 1/2. Similarly check for 3 and 7/2. Okay, check it for that. 3 minus 7/2, that is no. Everywhere I am doing what is the care I have to take? प्रत्येक ठिकाणी मी करतो मोठ्यामधून छोटा सबट्रॅक्ट करतो. ओके, तो इथे मोठा नंबर कुठला आहे? 7/2 इज ग्रेटर दॅन 3. सो आय विल डू द सेम फॉर ऑल. असं नको व्हायला की एकदा तुम्ही 2 - 5/2 करताय आणि नेक्स्ट टाइम 3 - 5/2 करताय. ओके, सो इट शुड नॉट हॅपन. जे काय करताय ते कॉन्स्टंटली करा. आता इथे बघा, दुसऱ्यामधून आपण फर्स्ट सबट्रॅक्ट केला. सिमिलरली इथे पण थर्डमधून सेकंड सबट्रॅक्ट केला. ओके ओके, 1 second. So similarly you have to take care that you are always subtracting whatever order you are following. ओके, आता प्रत्येक ठिकाणी मी कसं केलं आहे की सेकंडमधून फर्स्ट आपण सबट्रॅक्ट केलं आहे. 5 - 2 -5/2 -2, 3 - 5/2. ओके, इथे बघा. आणि आता काय करेल 7/2 -3. मला कसं माहीत पडते कुठला ग्रेटर आहे? बिकॉज आय नो 7/2 इज 3.5. ओके, तर जी काय ऑर्डर नाही तर तुम्हाला एकदा मिळेल 1/2, एकदा मिळेल -1/2, तसं होईल. ओके, वॉट एव्हर ऑर्डर इज दॅट सेकंडमधून फर्स्ट आपण सबट्रॅक्ट करतो दरवेळेस. ओके, सो नाव दिस इज अगेन सेम बिकॉज 7/2 दिस विल बिकम क्रॉस मल्टिप्लाइड 6. 7 - 6/2 इज 1/2. ओके, तर आता प्रत्येक ठिकाणी वॉट वी हॅड सीन इज दॅट देर इज अ कॉमन डिफरन्स. वॉट इज द कॉमन डिफरन्स? 1/2 एव्हरीवेअर. ओके, so therefore it is a AP sequence and the difference, common difference is 1/2. Okay, fine. Now let us take the third problem. What is the third problem? The third problem is, I can erase this. 1 second. I'll erase this and then we can have the space for solving problems. Now look here, what is the third problem? The third problem is -10, -6, -2 and 2. Okay, so similarly आता इथे चेक करा की whether this is AP or not, that is arithmetic progression or not. So how to do? Again what we will do, we will subtract the second
second from the first. So whatever order you are choosing, okay, first from the second or second from the first. आता इथे मला दिसते मोठा हा आहे आणि हा स्मॉलर आहे. ओके, सो आय विल ट्राय दॅट. सो वॉट -10 minus plus -6. Okay, so what will this be? No, let me subtract. Okay, now let me, if I subtract will become addition. Okay, so -10 and this is +6. So what is this? -4. Okay, accordingly take this -6 minus of -2, -6 plus 4, it is -2. And similarly between -2 and -2, so what is this? -4. Okay, yeah, it will not be 4, it will be 2. So what is that? Minus plus 2, and this will again be, this will be not -2 but -4. So you see everywhere what are we getting? -4, -4, -4. So there is a sequential increase. Okay, प्रत्येक ठिकाणी the difference is -4. So it is an AP, arithmetic progression आहे. Okay, and the common difference D is equal to -4. That is the answer. Okay, so we are done 3 problems. Now more we'll do. We'll take the 4th problem. I hope you have understood this. Okay, now let us see the 4th problem. 0.3, 0.33, 0.333. Okay, now over here just check if you are getting any difference. That is 0.3 minus, or you subtract the first from the second, 3. Okay, minus 0.3. So what is the difference? 3, 0, 0. Okay, similarly take between these. Okay, इथे काय होईल? 0.333 minus 0.33. So हा इथे 0 आहे. ओके, सो इट इज 300.0. तर आता इथे बघा डिफरन्स काय आहे. आता एका ठिकाणी डिफरन्स आला आपल्याला 0.03 आणि इथे काय येतोय 0.003. सो देर इज नो कॉमन डिफरन्स. ओके, आणि तो सिक्वेन्शियली नाही जाते मग. ओके, सो देअरफॉर इट इज नॉट an AP, it is not an arithmetic progression. Why it is not arithmetic progression? Because it is not increasing sequentially. Okay, एक कॉमन डिफरन्स निघत नाही कुठल्याच मध्ये. ओके, ॲक्च्युली इथे एक मल्टिपल आहे. दॅट इज इथे काय होते, पहिल्यामध्ये काय 3/10 आहे. हे बघा इथे ॲक्च्युली आहे काय 0.3 म्हणजे काय 3/10 आहे, आणि हा काय 0.33 म्हणजे 33/100 आहे, आणि हा 0.333 म्हणजे काय 333/1000 आहे. ओके, असं आहे. सो इथे कुठलाच ॲडिशन कॉमन निघत नाही. ओके, एक कॉमन नंबर जो ॲड केला किंवा सबट्रॅक्ट केला असं काय नाही इथे. ओके, देअरफॉर वी आर सेइंग दॅट इट इज नॉट an AP. ओके, नॉट an AP. It is not an AP. It is not an AP. हा लास्ट प्रॉब्लेम तर पार्ट होता. ओके, so this is not an AP, and also there is no D, no value of D. Okay, because D is not there, there is no common difference, therefore no D, no value of D. Okay, so that is the answer. So let me erase this. We'll take the next problem. What is the next problem? Let us see the 5th. 0, let me write it more clearly. 0 minus 4 minus 8 minus 12. Okay, so now look here.
what is this? if you subtract, okay, -4 -0 जर मी करतो मला काय मिळेल? -4 मिळेल. ओके, काय केलं मी? सेकंड मायनस फर्स्ट केलं. ओके, सिमिलरली -8 मायनस ऑफ -4. ओके, इथे -4 आहे त्याच्यामुळे आय एम सबट्रॅक्टिंग. ओके, बी केअरफुल विथ द साइन्स. -8 मायनसचा मायनस इंटू मायनस इज प्लस, सो दॅट विल बी +4. So this will be -4 again. Okay, similarly between -12 minus of -8. So what is this? -12 plus 8. How plus? This is bracket and there is a subtraction sign. Okay, negative into negative becomes positive, so that is the case. Okay, so again -12 plus 8 is -4. So you see over here that there is everywhere there is a common difference, -4 -4 -4. So hence it is the arithmetic progression. It is an arithmetic progression. Okay, and the D's value is -4. So that is the difference. Now having done this, we can take the next problem also. Okay, I hope you are understanding this. Now let us see what is the next question, that is 6th. Okay, it is given as -1 by 5 -1 by 5 -1 by 5. ओके, तर आता परत ह्या प्रॉब्लेम मध्ये बघा, इफ यू आर सबट्रॅक्टिंग, ओके, हाउ यू विल डू? -1 by 5 minus of -1 by 5. So what will this be? -1 by 5 plus 1 by 5. So minus and plus, it becomes 0. Okay, the numbers are same, so it is 0. Now look out for the second chain, second sequence. Again -1 by 5 minus of -1 by 5. Actually numbers ते आहेतच, व्हॅल्यू पण सेम असेल. ओके, व्हॅल्यू पण सेम असेल, दॅट इज 0. So now we have seen that for both the cases, what is the value of D? The common difference is 0. So that is acceptable. Okay, 0 असो का कुठलाही पॉझिटिव्ह नंबर असो का नेगेटिव्ह नंबर असो, कुठला तरी एक डिफरन्स असायला हवा. ओके, इफ दॅट इज द केस, देन इट इज अरिथमेटिक प्रोग्रेशन. सो इट इज an arithmetic progression and the value of D is equal to 0. This is the answer. Okay, so now having solved all these problems, I think we have taken 6 problems. I think the rest 2 you can take it as homework. Okay, you can do the next 2 problems also. Okay, fine. 7th and 8th you have to do as homework, or you want me to solve it? Okay, so that is again simple. It's not a very difficult. Don't get frightened by seeing under root or something like that. Or what I can do is I can solve it for you, no problem. But I would say that you should try more and more problems on your own. Come on now, let us see the 7th problem. तो इथे दिलेलं काय आहे? 3 आहे. दुसरा नंबर काय आहे? 3 plus under root 2 आहे. तिसरा नंबर काय आहे? 3 plus 2 under root 2 आहे. फोर्थ काय आहे? 3 plus 3 under root 2 आहे. ओके, तर आता परत सेम करायचं आपल्या मेथड. द मेथड इज सेम. चेक द डिफरन्स. ओके, नाउ व्हॉट यू कॅन डू इज 3 plus under root 2 minus 3. So this is the second term and this is the first term. I am subtracting. Okay, what should I get? Let me see. इथे आन्सर काय मिळेल मला? What is that? I'll get it as, I'll get what will I get? I'll get it as 3 plus under root 2 minus 3. Okay, because we are subtracting. Now yes, so this is plus 3 and this is minus 3. What you get is under root 2. Okay, for the first and second difference. Now similarly try it over here, third and second. Okay, 3 plus 2 under root 2 minus, this is my third term and this is my second term, 3
plus under root 2. Accordingly, remove the brackets. 3 plus 2 under root 2 minus 3 minus root 2. Okay, so what is the answer? 3 plus 3 minus 3 गेला, काय उरलं इथे? What would I get? It is 2 under root 2 minus under root 2. Okay, so now what you can do is root 2 common निघू शकतो. Okay, so take it out. So it will be root 2. Okay, bracket मध्ये 2 minus 1. So what is that? What is the answer you are getting? This is interesting problem. Okay, so root 2 minus 1 is 1. So it is nothing but root 2 same. Okay, तर इथे सुद्धा तुम्हाला काय डिफरन्स मिळाला? इथे रूट 2 आहे, इथे रूट 2 आहे. ओके, नाव चेक विथ द थर्ड. ओके, just looking at the root signs, don't get frightened. Similarly, 3 plus 3 root 2 minus, okay, this is my fourth term and this is my third term. 3 plus 2 root 2. Now this will give me what? If I remove the bracket, 3 root 2 minus 3 minus 2 under root 2. Okay, now I know 3 plus 3 and minus 3 gone. Okay, what remains is 3 under root 2 minus 2 under root 2. Okay, taking out the root 2 common, 3 minus 2. Okay, bracket मध्ये आता root 2 गेला, इथे 1 आला. So root 2 into 1 is root 2. So everywhere I am getting the same difference. Okay, that is root 2. Therefore it is an arithmetic progression and the value of d is under root 2. Okay, now I would say that you take the eighth problem you do it for homework. Okay, it's easy, just follow the method whatever and remember that you have to follow the same order. Okay, जर तुम्ही राईट मधून लेफ्ट सबट्रॅक्ट करताय तर सेम करा. ओके, किंवा लेफ्ट मधून राईट, जी काय ऑर्डर आहे ती सगळ्यांना सेम फॉलो करा, अदरवाइज यू वुड मेक अ मिस्टेक. ओके, थँक यू. विथ दिस वी आर कंप्लीटिंग फर्स्ट क्वेश्चन ऑफ practice set 3.1.